आज गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आदित्य ठाकरे विद्यमान आमदार उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले। एक मोठा जल्लोष आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळतो। जल्लोष पाहताय पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पाहताय आणि त्याच महत्वाचं म्हणजे स्थानिक जनता देखील आमच्या सोबतही दिसते आपल्याला। त्याचबरोबर वरळीतले महत्वाचे विषय घेऊन तुम्ही इथे निवडणूक लढवली होती। वरळी A+ करणार तुमचं मोहीम देखील सुरू झाली, काय प्रमाणात? नक्कीच आपण पाहिलं असेल बीडी चाळ असेल, अनेक स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम्स आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। पूर्ण जीके मार्ग आहे त्याचा पुनर्विकास करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत। तुमचं स्वप्न होतं BDD रिडेव्हलपमेंट, त्याला सुरुवात देखील आणि पहिला टॉवर तर होत आलेला आहे। महाडाने थोडा गोंधळ घातला लॉटरीमध्ये असो, पण आपण पाहतोय टॉवर 1 हा दिसायला लागलेला। वरळी A+ नंतर आता तुमच्या पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाचा अजेंडा काय असणार वरळीसाठी? आपण पाहतोय महाराष्ट्र A+ आता करायचं आहे, वरळी सोबतच महाराष्ट्र, कारण महाराष्ट्रात लूट आणि भ्रष्टाचार या महायुती सरकारमध्ये झालेली आहे, ती रोखणं गरजेचं आहे। विरोधकांना काय सांगाल तुमच्या विरोधात शायना NC या उमेदवार असण्याची काही शक्यता कोणाला आहे? सांगायचं नाहीये, मला जनतेला सांगायचं, जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद एवढंच पुरेसं आहे। जनतेचे उमेदवार पहिल्यांदा समोर असतात। सगळीकडून असू दे, प्रत्येक पक्षाचे असू दे, मला जनतेशी माझं नातं आहे आणि जनतेला उत्तर द्यायचं आहे। या आता पुढची 5 वर्ष तुम्ही विकासाचा कसा अजेंडा बघताय वरळी म्हणून A+ नंतर आता पुढचा काय असणार तुमचा? मला वाटतं पहिला म्हणजे सगळ्यात मोठा विजय प्राप्त करायचा महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी। प्रत्येक उमेदवार जिंकणं गरजेचं आहे, तरच महाराष्ट्र जिंकेल। आपण जे पाहतो की आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली न्यूज लोकमतला, विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे आणि एकूणच आदित्य ठाकरे यांच्या या विषयी रथावरती आदेश बांदेकरजी असतील, इतर नेते असतील, तेजस ठाकरे हे देखील इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तेजस, तुम्ही स्वतः बंधूंसाठी आलात, काय सांगाल? तुमची प्रतिक्रिया, तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलात? शुभेच्छा कायम आहेत। थँक्यू। तर विकासाच्या माध्यमातून जनतेला उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचं वरळीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। सध्या ही दृश्य येवल्यातली आपण पाहतोय। येवला मतदारसंघातून छगन भुजबळ आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। छगन भुजबळ यांच्याकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करतायत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे। आज गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। तर आदित्य ठाकरे यांची खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक निघालेली आहे आणि छगन भुजबळ हे येवल्यातून आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन या दोन्ही नेत्यांकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी विकासाच्या माध्यमातूनच जनतेला उत्तर देईन असं म्हणत त्यांनी आपल्या निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलेला आहे। वरळी परिसरातली ही दृश्य आहेत। आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तर तिकडे येवल्यामधून छगन भुजबळ हे देखील शक्ती प्रदर्शन करतायत। छगन भुजबळ येवला मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। गुरुपुष्यामृताचा आजचा हा मोठा मुहूर्त साधत अनेक दिग्गज नेते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। सध्या ही दोन दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। येवल्यामध्ये छगन भुजबळ यांचं सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। येवला मतदारसंघातून थोड्याच वेळात छगन भुजबळ हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर तिकडे वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। वरळी मधल्या लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून BMC हब वरळी नाक्यापर्यंत आदित्य ठाकरे यांची ही रॅली असणार आहे। ओपन जीपमधून आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज नेते आज आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। खरं तर आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2019चे विधानसभा निवडणुकीत वरळीतून दणदणीत विजय प्राप्त केला होता। आदित्य ठाकरे यांनी 67,000हून अधिक मताधिक्यानं विजय प्राप्त केला होता।
खरं तर ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवत इतिहास घडवला होता आणि याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार का हे येणाऱ्या काही काळात आपल्याला स्पष्ट होईलच। सध्या ही वरळी परिसरातली दृश्य आपण पाहतोय। ओपन जीपमधून आदित्य ठाकरे यांची भव्य मिरवणूक निघालेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी देखील इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची ही दोन दृश्य दरम्यान मी फक्त विकासाच्या माध्यमातूनच जनतेला उत्तर देईन असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आज आपला उमेदवारी अर्ज ते भरतायत। तर कळवा मुंब्र्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या देखील रॅलीला सुरुवात झालेली आहे। स्वतः शरद पवार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत त्यांच्या रॅलीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड अगदी थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। स्वतः शरद पवार देखील त्यांच्या या शक्ती प्रदर्शनात त्यांच्या या रॅलीमध्ये मिरवणुकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड यांच्या रॅलीमध्ये शरद पवार सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अनेक दिग्गज नेत्यांकडून हे शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय। गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत अनेक दिग्गज नेते हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि येवल्यामधून छगन भुजबळ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, मोठ्या प्रमाणात भुजबळांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात ते देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। काय अपडेट? जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि छगन भुजबळ आपण दृश्यांमध्ये बघतोय की छगन भुजबळ या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे। छगन भुजबळांच्या माध्यमातून आज येवल्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। खरं तर छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र महाविकास आघाडीला छगन भुजबळांच्या समोर अद्यापही एकही उमेदवार तो मिळालेला नाहीये। आपण ही दृश्यांमध्ये बघतोय छगन भुजबळ त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे आणि सर्व पक्ष अर्थात त्यांच्या महायुतीमधले जे मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षांचे पदाधिकारी जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत व्यासपीठावरती आहे। ढोल वाजवत, डॉल्बी वाजवत आणि कार्यकर्त्यांच्या या माहोलमध्ये छगन भुजबळ जे आहे ते अशा पद्धतीने आज येवल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करतायत। जोरदार शक्ती प्रदर्शन छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आज येवल्यामध्ये केलं जात आहे आणि छगन भुजबळ केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार असल्याचं सांगताय। जातीपातीचं राजकारण बाजूला करून यंदाची निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढू अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे आणि छगन भुजबळ त्याच सगळ्या मुद्द्यांवरती आज ह्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरत आहे आणि आखाड्यामध्ये उतरल्यानंतर छगन भुजबळांच्या समोर नेमका प्रतिस्पर्धी कोण असणार आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही। त्यामुळे छगन भुजबळांना जर पराभूत करायचं असेल किंवा त्यांना तगडी आव्हान द्यायचं असेल तर ही गर्दी बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल का एक दमदार उमेदवार हा महाविकास आघाडीला छगन भुजबळांच्या समोर द्यावा लागेल। कारण या गर्दीनंतर एक अंदाज येतोय की छगन भुजबळ यांना समर्थन करणारे त्यांच्या सोबत असलेले सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे इतक्याच ताकदीचा इतकाच दमदार उमेदवार जो आहे तो महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे। हे जर आपण चित्र बघितलं तर छगन भुजबळांच्या माध्यमातून आज एक जोरदार शक्ती प्रदर्शन येवल्यामध्ये केलं जात आहे। लक्ष्मण, खरं तर छगन भुजबळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे। एक मोठा नेता म्हणून त्यांची ओळख येवल्यामध्ये आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतून नेमका कोण उमेदवार असणार, कोणाच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। कारण येवल्यामध्ये भुजबळांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन आज महाविकास आघाडीचे नेते देखील पाहणार आहेत।
छगन भुजबळ हे आज येवल्यात ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करताय, हे सगळं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की छगन भुजबळ यांनी जी काही विकासाची कामं केलेली आहे, खरं तर येवल्याचा दुष्काळाचा प्रश्न गंभीर होता आणि तो दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यामध्ये भुजबळांना यश आलेलं आहे आणि त्या यशानंतर हे कार्यकर्ते एकत्र आलेले आहे. भुजबळ साहेबांचा उमेदवारी अर्ज आज भरतोय. वाटतं आपल्याला की भुजबळ साहेब विजयी होतील? भुजबळ साहेब लाखाच्या मतांना विजयी होतील, भरघोस मतांना विजयी होतील. विकास हा जनतेला मान्य आहे. साहेबांना जो विकास केला तो सर्वसामान्य जनते सर्वांना मान्य होय, म्हणून 1 लाखाच्या लीडला भुजबळ साहेब विजयी होतील. आपण बघतोय मोठ्या मताधिक्यानं भुजबळ साहेब विजयी होतील. तुम्हाला वाटतंय भुजबळ साहेब विजयी होतील? भुजबळ साहेब साहेब आहे, साहेबांशिवाय कोणी नाही आहे. त्या या येवल्या तालुक्याला साहेबांशिवाय पर्याय नाही आहे. साहेब म्हणजेच विकास आहे, विकास म्हणजे साहेब आहे. आपण बघतो या कार्यकर्त्यांच्या भावना आहे आणि याच भावना कार्यकर्त्यांच्या ज्या आहेत त्या मतदारांच्या असतील का हे निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. गार्गी, लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. येवल्यामध्ये छगन भुजबळ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तिकडे वरळी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि आदित्य ठाकरे यांची लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून BMC हब वरळी नाक्यापर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहे. ओपन जीपमधून आदित्य ठाकरे यांचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तर तिसरी दृश्य आहेत कळवा मुंब्रा परिसरातली. कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे आज आपला उमेदवारीचा अर्ज भरायला जात आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः शरद पवार उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. थेट जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, आदित्य ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. नक्कीच आपण बघतोय की आदित्य ठाकरे यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जात आहे. माझ्या मागे जर बघाल तर प्रचंड मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ वरळीकर हातात बॅनर घेऊन सज्ज आहेत, हातात मशाल घेऊन शिवसेनेचा उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. खरं तर समोर जो रथ आहे त्यामधनं ते अनेकांना स्माईल करतात, अनेकांसोबत हास्य देत, हात वर करून त्यांना अभिवादन करतात. समोर अगदी माझ्या वर जर बघाल तर लोकांच्या हातात वरती आपण जर बघाल तर वरती पुष्प फुलं हातात घेऊन लोक उभे आहेत. आदित्य ठाकरे ज्या वेळेला इकडे येतील त्यावेळेला पुष्पवृष्टी करण्याची त्यांची इच्छा आहे आणि लाडक्या आमदाराचं स्वागत करण्यासाठी हे लोक इथे आलेले आहेत. आपण बघतोय की आदित्य ठाकरे यांच्यावरती ही पुष्पवृष्टी करण्यासाठी सज्ज असणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. नाऱ्यांचा उत्साह प्रचंड आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं जातंय हे स्वागत खरं तर फार मोलाचं आहे, महत्वाचं आहे. आदित्य ठाकरे हे पहिले ठाकरे होते की ज्यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. आशिष चेंबूरकरजी आपल्या सोबत आहेत. चला दुसऱ्यांदा आता ही निवडणुकीची प्रक्रिया आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी सामोरं येत आहे. काय सांगा? नाही, आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेनं आम्ही नेहमीच निवडणुकीसाठी या ठिकाणी सज्ज असतो. वरळीकर जनतेला माहिती आहे कोण काम करते, कोण काम करत नाही आणि अशा एका ह्याच्यामध्ये आम्ही ही निवडणूक या ठिकाणी लढवत असताना आमची अनेक कामं बघण्यासारखी या ठिकाणी आहेत. BDDचं काम झालं, कोस्टल रोडचं काम झालं, अनेक इमारतीची या ठिकाणी कामं झाली, काही ठिकाणी SRAचं प्रोजेक्ट पूर्ण झालं, अशी अनेक. आणि शेवटी शिवसेना ही रात्रंदिवस या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध असते. म्हणून आज लोकांच्या भावना आहेत शिवसेनेविषयी. आमच्या शाखा अहोरात्र या ठिकाणी काम करत असतात. निवडणुका आल्या की आम्ही कार्यालय उघडत नाही. आमदार असो आमदार नसो, नगरसेवक असो नगरसेवक नसो, खासदार असो नसो, गेले अनेक वर्ष
50-60 वर्षे प्रत्येक ठिकाणी आमच्या शाखा या ठिकाणी उपलब्ध आहेत. रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांसाठी आमच्या शाखा उपलब्ध असतात. ही हे शिवसेनेचं देणं आहे. हे लोकांनी दिलेलं आमच्यावर प्रेम आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आदित्य साहेब 40 ते 45-50 हजाराच्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील. नक्कीच आपण बघतो संवाद साधण्याबद्दल आपण बघतोय महिला सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत. काय वाटतं वरळीमध्ये कोणाची वरळीमधलं चित्र काय असणार आहे? ठाकरेंना समर्थन देण्यासाठी याला काय वाटतं? अभिमान वाटतो आम्हाला. आदित्य साहेब आहेत त्यांचा आणि त्यांना सर्वांना काढून आदित्य साहेब येणार आहेत. की नाही काही लोक सॉरी, काय वाटतं किती मोठ्या फरकानं विजय मिळू शकेल? आय एम नॉट गेटिंग. किती मोठ्या फरकानं विजय होईल? आम्ही कमीत कमी 60,000 मतांनी जिंकून येणार आहे. हे आदित्य साहेबांचा आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आम्हाला. आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ज्या ज्या ठिकाणी लोक संपूर्ण इमारती आहेत, लहान लहान साडी या ठिकाणी आहेत, या इमारतीमध्ये लोक उपस्थित आहेत. आणि या संपूर्ण झालेलं नाहीये त्या लोकांना सुद्धा पुष्पवृष्टी करण्यामध्ये सहभाग उमेदवारी अर्ज भरत असताना शुभेच्छा देतात. खरं तर हा ठाकरे कुटुंबासाठी गेली काही वर्ष अतिशय निर्णायक होती आणि त्याचमुळे आपण बघतोय की आदित्य ठाकरे इथे आल्यानंतर सलग दुसऱ्यांदा त्यांचा विजय व्हावा याकरताच्या शुभेच्छा पुष्पवृष्टीच्या मदतीनं लोक देणार आहेत. बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर ही 3 दृश्य आदित्य ठाकरे यांची वरळी मतदारसंघातून ही रॅली निघालेली आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तिकडे येवल्यामध्ये छगन भुजबळ हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांचं देखील शक्ती प्रदर्शन सुरू आहे. तर मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याच दृश्यांसह एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोक.